नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, शिक्षकांना नक्की त्यांच्या वेतन श्रेण्या कोणत्या असतात हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, त्याच पद्धतीने मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय संलग्न आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाच्या वेतन श्रेण्या नक्की काय असतात हे आपण या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. प्राथमिक शिक्षकाचं जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ग्रेड वेतन 2,800 आणि आपण जर पाहिला तर पे स्केल असतो S10चा पे स्केल मिळतो. आणि वेतन रचनेचा जर विचार केला तर 29,200 ते 92,300 या ठिकाणी लक्षात ठेवा. 29,200 जवळपास आपलं सुरुवातीचं जे पगार आहे त्याच्यामध्ये घरभाडे असेल, त्याच पद्धतीने इतर प्रकारचे जे अलाउन्स आहेत ते सर्व अलाउन्स म्हणून जवळपास या प्रायमरी म्हणजे 29,200च्या जवळपास दुप्पट रक्कम ही तुमच्या वेतनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणची मिळत असते. म्हणजे साधारणतः 29,200 असेल तर तुमचं सॅलरी त्या ठिकाणी किती असणार आहे असाही बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर लक्षात ठेवा की साधारणतः 60,000च्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी मिळेल. तसंच जर पाहिलं तर तुमची त्या ठिकाणी पदोन्नती होत असते त्यावेळेसला 4,200 म्हणजे S13, त्याच्यानंतर S14 अशा पद्धतीची तुमची पदोन्नती होत जाते. आणि पगारामध्ये दर वर्षाला त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होत असते, हे पण लक्षात ठेवा. पदवीधर शिक्षकाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी ग्रेड वेतन 4,300 आहे. म्हणजेच त्या ठिकाणी S14चं स्केल आहे. लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी फरक काय आहे. प्राथमिक शिक्षकाला S10 पगार मिळतो, त्याच पद्धतीने पदवीधर शिक्षकाला S14 मिळतो. आणि तेच जर पाहिलं तर कनिष्ठ महाविद्यालयाचे जे शिक्षक असतात त्यांना S16 मिळतो. म्हणजे हा फरक आहे शिक्षकांच्या वेतन श्रेणीमध्ये. आपण जर पाहिलं प्राथमिकला S10 आहे, त्यानंतर आपण जर पाहिलं तर पदवीधर शिक्षकांना S14 आहे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या S16 आहे. तुम्हाला एक लक्षात आलेलं असेल, प्राथमिक शिक्षकांचा अगदी पदोन्नती जरी झाली तरी S14 त्यांना पेस केलं असतं. तेच जर पाहिलं तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचं S16ने खऱ्या अर्थानं सुरुवात होते. तसंच जर पाहिलं तर अगदी माध्यमिकच्या शिक्षकांचा देखील तुम्ही विचार जर केला, म्हणजे पदवीधर शिक्षक त्या ठिकाणी सुद्धा आहेत, तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर त्यांचं पे स्केल S14 असतं. S14 त्या ठिकाणी पे स्केल असतं. त्यानंतर ती पदोन्नतीने त्याची वाढ होत होत S17पर्यंत ते पे स्केल जातं. म्हणजे त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी जवळपास त्यांना एक 10-12 वर्षाची वाट पाहावी लागते आणि मग त्यानंतर त्या पुढचा पे स्केल त्यांना लागू होतो. परंतु या उच्च माध्यमिकचे जे शिक्षक आहेत कनिष्ठ महाविद्यालयाचे, त्यांना डायरेक्ट S16 पे स्केल मिळत असतो. आता सध्या शिक्षक भरतीचं सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. त्यावेळेसला तुम्हाला निवड करताना देखील वरच्या गटाकडून जायचं की मध्ये जायचं, म्हणजे त्या पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे. आता इथे जर पाहिलं तर पहा, प्राथमिक शिक्षकाचा विचार जर केला तर आपण पाहिलं अशा पद्धतीने S10, S13, S14 असतं. पदवीधर शिक्षकाचा विचार जर केला तर S14, S15 आणि S17 असतं. बऱ्याचदा असं होतं की प्राथमिक जे शिक्षक आहेत 6 ते 8च्या गटाला ते पदवीधर खरं तर असतात, पण त्यांना सर्वांना एकदाच त्या ठिकाणी S14चा जो पे स्केल आहे तो लागू केला जात नाही. त्यातील 10% जे शिक्षक असतात त्यांना तो सुरुवातीला त्यांच्या ज्येष्ठतेनुसार जर पाहिलं तर हा पे स्केल लागू केला जातो. आणि नंतर थोड्या कालावधीनंतर त्यांची जशी सेवा पुढं जाईल तसा हा S14चा पे स्केल लागू केला जातो. संस्थेमध्ये विचार केला तर संस्थेमध्ये जर त्या ठिकाणी तो शिक्षक ज्येष्ठ असेल तर त्या संस्थेमध्ये देखील त्या संस्थेतील जे 10% शिक्षक ज्येष्ठ आहेत त्यांना तो पे स्केल त्या ठिकाणी दिला जातो. आणि त्यानंतर मग जशा जागा त्या संस्थेमध्ये रिक्त होतील तशा पद्धतीने तो पे स्केल पुढच्या शिक्षकाला त्या ठिकाणी दिला जातो. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पदवीधर शिक्षक आहे, पर्यवेक्षकाचा S15, 16, 18, उपमुख्याध्यापकाचा पे स्केल तुम्ही चेक करू शकता. म्हणजेच उपमुख्याध्यापक झाल्यावरती S16 हा पे स्केल असतो. ग्रेड वेतन जर पाहिलं तर 4,600 आहे. म्हणजे सुरुवातीला 44,900 म्हणजे जवळपास त्याच्या दुप्पट रक्कम तुमचा म्हणजे पगार असतो, एवढं लक्षात ठेवा. कारण की ते कॅल्क्युलेशन करायचं
थोडीशी अवघड प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. परंतु जर आपण एवढं लक्षात ठेवा की जेवढं 44,900 तुम्हाला जर सुरुवातीचा पगार त्या ठिकाणी असेल, तर जवळपास इतर ज्या गोष्टी असतात तुम्हाला, ज्या ट्रॅव्हलिंग असेल किंवा इतर तिथं राहण्याची सोय असेल किंवा इतर जे भत्ते असतात, तर ते भत्ते जवळपास जेवढा तुमचा बेसिक त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे समजा पगार जर पाहिला तर उपमुख्याध्यापकाला 44,900 आहे, परंतु त्याच्या जवळपास दुप्पट म्हणजे जवळपास 90 ते 1,00,000च्या दरम्यान त्यांना तो सुरुवातीचा पगार असतो. नंतर तो काय होत जातो, आणि त्याच्या इन्क्रीमेंट जर असतील तर इन्क्रीमेंट वाढून तो पगार जवळपास 1.5-2 लाखापर्यंत उपमुख्याध्यापकाचा सुद्धा त्या ठिकाणी गेलेला असतो. पहा, लक्षात ठेवा. तेच जर पाहिलं तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. त्यांचीसुद्धा जशी जशी इन्क्रीमेंट होत जाते तसं त्यांना तो पगार काय होत जातो, वाढत जातो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता जो 8वा वेतन आयोग लागू होणार आहे त्यानेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पगारामध्ये वाढ होण्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 100% शिक्षकांना त्याचा फायदा होईल. मुख्याध्यापकाचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी S17 आणि S22 हा पे स्केल आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे जे शिक्षक असतात त्यांचा पे स्केल जास्त S18 आणि S22 आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील जे शिक्षक असतात म्हणजे ज्युनियर कॉलेजचे, त्यांचा पे स्केल जर आपण विचारात घेतला तर S16 आहे. 4,600 हा ग्रेड वेतन आहे आणि S16चं पे स्केल त्यांना मिळतं. म्हणजे जवळपास उपमुख्याध्यापकाचा पगार ज्यावेळेसला उपमुख्याध्यापकापर्यंत पदोन्नती माध्यमिकच्या शिक्षकाची होते, 9वी ते 10वीच्या शिक्षकाची होते, त्यावेळेसला तेवढा जो पगार असतो तो पगार ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकाला सुरुवातीपासूनच मिळतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच आपण जर पाहिलं तर इथे तुम्हाला त्याचं वेतनसुद्धा पाहता येतील त्या ठिकाणी. त्यानंतर तो पे स्केल वाढत जातो, S20 S22 होतो आणि तशा पद्धतीने काय होते, सॅलरीमध्ये काय होते, वाढ होते. अशा पद्धतीचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो की प्रत्येकाला समजलं पाहिजे की S14 म्हणजे काय, S10 म्हणजे काय, S16 म्हणजे काय, S18 म्हणजे काय आणि ते कोणत्या वर्गाला असतात, तर ते पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर याच्यामध्ये सर्व शिक्षकांचे जे डाऊट आहे ते 100% क्लिअर झाले असतील. त्यांना थोडक्यात अंदाज येईल की आपलं वेतन नक्की किती असतं, आपला पे स्केल कोणता आहे आणि तो पे स्केल हा तुमच्या पदोन्नतीनुसार काय होत जातो, चेंज होत जातो. तुम्हाला त्या ठिकाणी वेतन श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी असेल त्या संदर्भातलं ट्रेनिंगसुद्धा पूर्ण करावं लागतं. दर साधारणतः 12 वर्षानंतर ते ट्रेनिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 24 वर्षानंतरचं देखील एक ट्रेनिंग असतं. ते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना S16 आहे, त्यानंतर S20 झालं, S22 झालं. हे तुम्हाला जर त्या ठिकाणी त्यासाठी ॲप्लाय करायचं असेल तर तुमचं त्या ठिकाणी प्रशिक्षण देखील होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा 12 वर्षाचं असतं, त्यानंतर ते परत पुन्हा 12 वर्षानंतर 24 वर्षांचं असतं. तेवढी तुमची सेवासुद्धा पूर्ण होणं आवश्यक आहे. कदाचित काय होतं, बरेच जणं जास्त वय झाल्यावरती नोकरी लागतात, अशा वेळेसला त्यांना तो पे स्केल मिळत नाही. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.